विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशी आणि वारकरी संप्रदायाची अद्भुत परंपरा जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 1. वारकरी संप्रदायात कोणत्या देवाची प्रामुख्याने पूजा केली जाते? चे पर्याय आहेत अ. श्रीराम, ब. श्रीकृष्ण, क. विठ्ठल पांडुरंग, ड. शिव. याचे योग्य उत्तर आहे क. विठ्ठल पांडुरंग. प्रश्न क्रमांक 2. वारकरी संप्रदायाचे मुख्य तीर्थक्षेत्र कोणते आहे? पर्याय आहेत अ. शिर्डी, ब. देहू, क. आळंदी, ड. पंढरपूर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड. पंढरपूर. प्रश्न क्रमांक 3. आषाढी एकादशीला दुसरे कोणते नाव आहे? पर्याय आहेत अ. प्रबोधिनी एकादशी, ब. देवशयनी एकादशी, क. कामदा एकादशी, ड. उत्पन्ना एकादशी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. देवशयनी एकादशी. प्रश्न क्रमांक 4. संत तुकाराम महाराजांची पालखी कोणत्या ठिकाणाहून पंढरपूरसाठी प्रस्थान करते? चे पर्याय आहेत अ. आळंदी, ब. देहू, क. पुणे, ड. पंढरपूर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. देहू. प्रश्न क्रमांक 5. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कोणत्या ठिकाणाहून पंढरपूरसाठी निघते? पर्याय अ. आळंदी, ब. देहू, क. त्र्यंबकेश्वर, ड. सासवड. याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. आळंदी. प्रश्न क्रमांक 6. पंढरपूरच्या वारीमध्ये वारकरी खालीलपैकी कोणते वाद्य प्रामुख्याने वाजवतात? पर्याय आहेत पर्याय अ. हार्मोनियम, ब. टाळ आणि मृदंग, क. बासरी, ड. तबला. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. टाळ आणि मृदंग. प्रश्न क्रमांक 7. ज्ञानोबा तुकाराम हा गजर करत कोणती यात्रा पूर्ण केली जाते? पर्याय आहेत अ. अमरनाथ यात्रा, ब. पंढरपूरची वारी, क. शिर्डी यात्रा, ड. देहू यात्रा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. पंढरपूरची वारी. प्रश्न क्रमांक 8. आषाढी वारीच्या परंपरेला किती वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे? पर्याय आहेत अ. 100 वर्ष, ब. 300 वर्ष, क. 500 वर्ष, ड. 700 वर्ष. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड. 700 वर्ष. प्रश्न क्रमांक 9. आषाढी एकादशीला कोणत्या देवाची विशेष पूजा केली जाते? चे पर्याय आहेत अ. भगवान शिव, ब. भगवान विष्णू, क. भगवान श्रीकृष्ण, ड. श्री गणेश. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. भगवान विष्णू. प्रश्न क्रमांक 10. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? याचे पर्याय आहेत अ. गोदावरी, ब. कृष्णा, क. चंद्रभागा, भीमा, ड. तापी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. चंद्रभागा, भीमा. प्रश्न क्रमांक 11. आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी गळ्यात कोणती माळ घालतात? चे पर्याय आहेत अ. रुद्राक्ष, ब. स्फटिक, क. तुळशीची माळ, ड. चंदनाची माळ. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. तुळशीची माळ. प्रश्न क्रमांक 12. देवशयनी एकादशीनंतर भगवान विष्णू किती महिन्यासाठी योग निद्रेत जातात? पर्याय आहेत अ. 2 महिने, ब. 3 महिने, क. 4 महिने, ड. 5 महिने. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. 4 महिने.
प्रश्न क्रमांक 13. आषाढी एकादशीच्या दिवशी हिंदू कॅलेंडरनुसार कोणता महिना सुरू होतो? जे पर्याय आहेत अ श्रावण, ब कार्तिक, क आषाढ, ड भाद्रपद. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क आषाढ. प्रश्न क्रमांक 14. वारकरी संप्रदायाचे मुख्य आराध्य दैवत कोणते आहे? पर्याय आहेत अ श्रीराम, ब श्रीकृष्ण, क विठ्ठल पांडुरंग, ड शिव. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क विठ्ठल पांडुरंग. प्रश्न क्रमांक 15. विठ्ठलाचे मुख्य मंदिर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचे पर्याय आहेत अ पुणे, ब नाशिक, क सोलापूर पंढरपूर, ड कोल्हापूर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क सोलापूर पंढरपूर. प्रश्न क्रमांक 16. चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठल मंदिराजवळ कोणत्या संताची समाधी आहे? पर्याय आहेत अ संत नामदेव, ब संत ज्ञानेश्वर, क संत तुकाराम, ड संत सोपानदेव. याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ संत नामदेव. प्रश्न क्रमांक 17. वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली मानली जाते? पर्याय आहेत अ संत ज्ञानेश्वर, ब संत तुकाराम, क संत नामदेव, ड संत एकनाथ. याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 18. संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे? चे पर्याय आहेत अ ज्ञानेश्वरी, ब गाथा, क भावार्थ रामायण, ड हरिपाठ. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब गाथा. प्रश्न क्रमांक 19. हरिपाठ या ग्रंथाची रचना कोणी केली आहे? चे पर्याय आहेत अ संत तुकाराम, ब संत एकनाथ, क संत ज्ञानेश्वर, ड संत नामदेव. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 20. वारकरी संप्रदायाला अन्य कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय आहेत अ दत्त संप्रदाय, ब भागवत संप्रदाय, क नाथ संप्रदाय, ड महानुभाव पंथ. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब भागवत संप्रदाय.